त्याच्या संदर्भात मी आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे। आता आपलं हे काम 7/12 सुद्धा फेरफार केले, 7/12 देणे, रेशन कार्ड देणे, रेशन कार्डामध्ये नावाची दुरुस्ती असेल, नोंदणी असेल, ई-केवायसी असेल, आधार असेल, जात प्रमाणपत्र असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल, हे काम जर आपण रोजच्या रोज तुम्ही अर्ज करता आणि ते होतं, परंतु असे काही अर्जदार असतात की ते तालुक्यापर्यंत येऊ शकत नाही, पाठपुरावा करू शकत नाही आणि त्याच्या वतीनं जर कोणाचा असेल तर आपण आता निदर्शनास आणून द्या, तो फेरफार लगेच मंजूर केला जाईल। मी मंडळाधिकारी शिवराचं अभिनंदन करतो, त्याच्या तलाठ्याचं अभिनंदन करतो की त्यांनी 1 महिन्याच्या वरी एकही फेरफार प्रलंबित ठेवला नाही। तर आता फेरफार संदर्भात आणखी इथं काय काम होणार आहे? आता एखाद्या शेतकरी मयत झाले तर मयताचं नाव आणि 7/12 राहू शकत नाही, तर त्यांच्या वारसाचे जे फेरफार आहेत ते मंजूर करायचे प्रकल्पासाठी, रस्त्यासाठी, धरणासाठी, परंतु ते 7/12 कमी झालेले नाही, तशीच 7/12 शेतकऱ्याचं नाव आहे। असे प्रकरण आहेत। रेशन कार्डमध्ये ज्यांना रेशन कार्ड मिळालं नाही त्यांचे अर्ज इथं घेतोय आपण, त्यांना इथं रेशन कार्ड जर ते पात्र असतील तर त्यांना इथं रेशन कार्ड आपण देत आहोत। बऱ्याच लोकांची यादी माझ्याकडे प्रश्नांनी सादर केली, आपण काही लोकांना वाटप केलं आणि बऱ्याच लोकांचे तयार पण आहेत। त्याच्यानंतर नायब तहसीलदार रेशन कार्ड मधून आपले नाव काही मुलीचे लग्न होऊन बाहेरच्या गावी जातात तर त्यांचे नाव इथं कमी करणं आवश्यक आहे। काही मुली लग्न होऊन गावात येतात आपल्या, त्यांचे नाव तिथे ऍड करणं आवश्यक आहे। काही मुलं मोठे होतात, सदस्य जे रेशन कार्डवरचे आहेत ते कमी जास्त जे होतात त्याच्याबरोबर